वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे पति भीमरत्यं गुणकुण्डलिकाय धातुं मुनिन्दे समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे नमो विठ्ठला दया पांडुरंगा नमो ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो
चंद्रभा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा दयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण त्याची दुसरी चरण त्रिगुरूंचे ते नमस्कार कलावज्ञ जीव धरा भावधार कला काकते ज्योति कामोदी बक्रम कला निश्चय भागा फलदार दक्षम समाधिस्थ होते भद्रे ज्ञानदेवन ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दया तुझा अनुग्रह पावन धाम चराचरी शिवमाळ चक्रवर्ती त्याचे पाया माझे चित्ती वाचे म्हणता शिवनाम तयान बाही क्रोधकम पवन तया प्रकट मंगल मूर्ती रूप राम सीता सहित हृदय बसहु सुरभूप हे दुख अंचलेश्वर मंदिरामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह पंचदिनी नामनिर्णय सोहळा या सप्ताहाच्या निमित्ताने जी काही तिसऱ्या दिवसाची कृपा होती सेवा ती माझ्यासारख्या पांढऱ्याच्या वाड्याला आली ज्यांनी या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी दिली ते म्हणजे हिमळकाबा पांढरे त्यांचे वडील अशोक बाबा पांढरे त्यांचे मी मनापासून आभार मानते तसेच माझे गुरुदेव महाराष्ट्रातील नामांकित ख्यातनाम कीर्तनकार आदरणीय हरिगोपाळ पाळे असो आणि ताई नौशाद जाधव यांच्या गुरुकृपेने तसेच माझ्या आई वडील यांच्या आशीर्वादाने आजी आजोबा यांच्या आशीर्वादाने आणि तुम्ही सर्व त्यावेळी वाकरी सर्वांच्या नावा स्पर्श करून सेवेला सुरुवात मस्तक हे पाया सर्वच बसलेले श्रोते सर्वांच्या जनाला स्पर्श तसेच या सर्व ग्रंथांची नाव घ्यायची गरज काय आभार मानायची गरज काय कारण या सर्व ग्रंथांची मी कोणी लाडाची दे लाड केली कमी संतांची मधुरी कृपा बहुतांची अगदी थोडा हाती घाला अंकन होती नाकार दोन नंबर शृंगारीला दोण्याची तारिका दिला पुकारती उतरला सहायकेचा कवळ दिला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त तरी प्राप्त नाही हरी कीर्तनामध्ये सेवे करता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्यातील मूर्तिवंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस असणारे विश्ववंदनीय श्रीमंत गुरु तुकोबाराया यांचा पाव आहे अवघ्या 4 जण भक्तिपर क्षेत्रात
भक्तीचं वर्णन करणार गोड असणार आमचे चिंतन करत असते मी करता निवडणार ज्या गुरु तुकोबारायांचं रंग आमच्या सेवेकरता निवडायला त्यांचा अधिकार ज्या तुकोबारायांचं नाव मुखामध्ये जरी घेतलं तरी या मानव फुटायचा इतका वाटायचा हा जगद्गुरु तुकोबारायांचं जाने देईल हा पुरुषार्थ म्हणजे इतका मोठा अंकार असलेला जगद्गुरु तुकोबार एवढंच नाही तर ब्रह्मांडापेक्षाही माझ्या तुकोबारायांचं जगत भाव यांच्या वया ग्रंथ इंद्रायणीमध्ये बुडाल्यानंतर त्या बुडाला नाही तर पाण्यावर तरंगणारा इतका मोठा अधिकार जगद्गुरु तुकोबारायांचा आणि यंदा गोडाचा रंग चार जन्माचा छान भक्तीचा वापर करणारा गोड रंग आमच्या चिंतनाकरता निवडणार या रंगाला जगद्गुरु तुकोबारायांचा भक्ती केल्यानं काय होतं या रंगाचा सर्वांना भाव असा देवाचा महिमा आभार देवाचा आभार हे त्याला शबरी मालीची पुष्टी बोल देवाला कोण झाली पटकन बोला शबरी मालीची पुष्टी बोल कोण झाली भोरे खाया देव हा फोन प्रेमाला भक्तीचा भावाचा पूजेल आहे आपला कोणी देवाची माळा वापरून भक्ती करत नाही भजन करत नाही पूजन करत नाही त्यामुळे देवाला दुष्काळ लागतो कशाचा प्रेमाचा थोडं प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ देवाला दुष्काळ लावते प्रेमाचा त्यामुळे देवाचं भजन करा पूजन करा अंतःकरणामध्ये भाव पाहिजे त्या मोडे होते तरी भगवान श्रीकृष्णाने कशी काही आवडली चवी घेतली त्या भक्तीमध्ये आपण दिलं ते उष्ट आहे किंवा ढोल आहे देवाची कर्म करतो का नाही करत भक्ती पुढे देव प्रत्येक गोष्टीची खंत करत नाही भक्ती पुढे तुम्ही आणि भयंकराच्या घोराच्या कलियुगामध्ये जन्माला या कलियुगामध्ये जन्माल्यानंतर देवाचं भजन करायचं पूजन करायचं नाम करायचं तुम्ही जर आता भगवानाचं भजन केलं पूजन केलं तुम्हाला नारायण तुम्हाला काय देतील भेट देतील जन्माल्यानंतर देवाचं भजन करायचं पूजन करायचं तुम्ही जर असं केलं नाही तुम्ही जर असं केलं नाही तर आपला हा जन्म वाया वाया गेल्याशिवाय
करणारे प्रेम भक्ती भाव अतिशय मनापासून त्या भगवानाची भक्ती करायच्या माता गुरुजींची सेवा करायच्या. एके दिवस काय झालं माता गुरुजी निद्राणात निघाले त्यावेळेस शबरी माता अत्यंत शोक करू लागले. त्यावेळेस माता गुरुजी म्हणाले शबरी माता शोक करू नका मी तुम्हाला सांगतो तुम्हाला एक वचन देतो तुम्ही प्रभू रामचंद्राचं ध्यान करा त्यांचं पूजन करा नामस्मरण करा साक्षात प्रभू रामचंद्र तुम्हाला काय देतील भेट देतील. मग काय माता गुरुजी निद्राणात गेले त्याने शबरी माता सगळ्यात उठणार अंगणात जाणार अंगणामध्ये तळा वगैरे रांगोळी दिवे लावणार आणि छान दिवस भगवंताला पूजन करणार. वनामध्ये गेल्यानंतर काय असं ते गोळा करायचं ते पूर्ण की एका द्रोणामध्ये टाकायचा त्या द्रोणावरून एक एक गोळ याच्यात चाकून घालायचा. जे गोळ असतील प्रेमळ असतील रसाळ असतील त्या द्रोणामध्ये ठेवायच्या जे कच्चे असतील आंबट असतील ते बाजूला काढून फेकून द्यायच्या. बरेचशी गोळ काढून त्यांच्या मनातला भाव त्यांची श्रद्धा त्यांची भक्ती म्हणून प्रभू रामचंद्राला आपल्या शबरी मातेला भेट द्यावी. प्रभू रामचंद्रांनी शबरी मातेच्या पुण्याला भेट देण्याकरता निघाले. भेट देण्याकरता आले शबरी मातेनं लागूनच आमच्या प्रभूंना बघितलं. प्रभूंना बघितल्यानंतर प्रभू रामचंद्र त्यांच्या पुण्यापर्यंत आले. आता झोपडीपर्यंत आले. झोपडीपर्यंत आल्यानंतर शबरी मातेनं त्यांचं पूजन केलं. शबरी मातेला प्रेमाने मिठी मारली. शबरी मातेने इतका आनंद झाला त्यांचा आनंद गगनामध्ये मारला. इतका आनंद झाला शबरी मातेला. शबरी माता म्हणाला प्रभू तुम्हाला बघून आज माझं उजळले काय भाग्य उजळले भाग्याच्या अवधी चिंता संतानाच्या म्हणजे शबरी माता म्हणाला प्रभू माझं भाग्य उजळलं. शबरी माता म्हणजे प्रभू येण्याच्या अगोदर छान गीत गायचा. त्या म्हणायच्या मेरे झोपडी के प्रभू ही बोळे तुमच्या गोष्टी आहेत का शबरी मातेचं बोल उत्तर आहे ना बरं का. शबरी माता म्हणतात प्रभू ही बरं कोणत्या पक्षाची किंवा कोणत्या प्राण्याची गोष्टी नाही मग ही बरं माझी नुसते मी बरं चांगली मागितली जी आमची चांगली होती गोळे असते ती तुमच्या घरात डोळ्यामध्ये साठवून उठते. हे शबरी मातेचं उत्तर ऐकल्यानंतर प्रभू शबरी मातेचा अंत देवाने त्यांची नुसती गोळा खाली म्हणजे देवाने नुसती गोळा खाली देवाचा मनोभाव आघात आहे. आया प्रकारच्या Thank you.
देवाच्या महिमामध्ये ताकद आहे, भगवंताच्या भक्तीमध्ये ताकद आहे. शेवटी महाराज भगवंताची मनापासून भक्ती केली, भजन केलं, पूजन केलं, अनुप्रणाम केलं आणि त्यांच्या पुण्याला भेट दिली. म्हणजे भगवान म्हणजे भगवानचा महिमा, भगवानाचा बोलावा हवा आहे प्रचार करणं. अजून कोण देवाची भक्ती केली आणि अजून कोणाला देवाला कोणाला मदत केली राहायचा तो कोण आला? त्यांची पत्नी. तो कोण त्यांची पत्नी गळत असताना त्यांच्या पत्नीला सांगितलं तुम्ही जा तुमच्या बहिणीच्या गावाला जा आणि तिला बोलून आणा. तुमच्या बहिणीला बोलून आणा. तसं म्हटल्यानंतर चोकोबाला लगेच निघाले. मधी गेले. मधी गेल्यानंतर तेव्हा पंढरपूर दिंडी दिसली. काय माहिती आपल्याला बरेच वाकडे दिसले. आता चोकोबाला दिंडीमध्ये गेले आणि नाचू लागले, गाऊ लागले. नाचता नाचता आणि गाता गाता त्यांच्या बहिणीचं नाव लागलं. त्यांच्या बहिणीच्या गावामध्ये आले. पण ते भजनामध्ये दंग झाले का आपण कसं आलोय याचं ध्यान राहिलं. त्याच्या बहिणीचं नाव लागून गेलं. दिंडी पुढे गेली. बरं दिंडी पुढे गेली आणि इकडे चोखवाड्यांच्या पत्नीला प्रवृत्तीच्या वेदने आणू लागले. देव म्हणाले पांडुरंग म्हणाले अरे हा म्हणजे वाडीमध्ये दिंडीमध्ये येतोय पंढरपूरला आणि इकडे त्याची पत्नीला प्रवृत्तीच्या वेदने मग काय करायचं मनापेटी घ्यावं लागेल. Oh
म्हणाली आवाज दिला म्हणी दार उघडा. तुकोबारायांच्या पत्नी आल्या दार उघडलं. तुकोबारायांच्या बहिणीला बघितल्यानंतर तुकोबारायांच्या पत्नीला फार आनंद झाला. त्यांच्या पत्नीला प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाला बाई पुन्हा देवाला जाईल पती माझे गेले गोळ्या गावात. ते काय म्हणाले बरं झालं बाई तुला देवाला पाठवलं. माझे पती कोणत्या गावाला गेले मला माहितच नाही. तर तुकोबारायांच्या पत्नीला माहितच नव्हतं. साक्षात पांडुरंग बाबांना त्यांचे तुम्हाला उठे पांडुरंग बाबांना आणि तुकोबारायांच्या पत्नीचं बाळपण केलं. तिची ताकद देवाने भरली नव्हते. देवाला रामच मारला होते. घरी आल्यानंतर तुकोबारायांनी बघितलं त्याच्या पत्नीचं बाळपण कोणी केलं. मग कोणी केलं बोला ना. पांडुरंगाने. तुकोबारायांच्या पत्नीचं बाळपण कोण केलं पांडुरंगाने केलं. इतकी ताकद देवाने भेटलं आणि देवाचे नामच घेत होते. म्हणजे तुकोबाराय दिंडीमध्ये गेले. पुढे पांडुरंगाला काय वाटली चिंता वाटली. म्हणजे पांडुरंग पांडुरंगा आपल्या भक्तासाठी कोणत्याही प्रकारचा अवतार घेत मागे पुढे म्हणजे देव भक्ताला तावड्या प्रकार कोणत्याही प्रकारचा अवतार देत असतो. मग आपण देवाची भक्ती केली. आता देवाची भक्ती केल्यानं आपल्या मनाची कुशलता आहे का? देवाची भक्ती आमच्या मीराबाईंना देखील केली. मीराबाई एका राजाच्या कन्या होत्या. एका राजाच्या कन्या होत्या. पण त्या रात्रंदिवस देवाचं भगवान श्रीकृष्णांचं भजन करायचे. पायामध्ये घुंगरू, हातामध्ये चिपळ्या आणि गळ्यामध्ये विणा घालून त्या गरुडामध्ये नाचत फिरायचे. Thank you.
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी श्री कृष्ण एक दिवस राजाने राणी साहेबांना बोलून घेतलं. राणी साहेबा इकडे या. राणी साहेबा बोलून घेतलं. राणी साहेबांना सांगितलं, हा विषाचा ग्लास घ्या आणि निरावून द्या. त्यांना सांगा एकदम पाया घुमरून बांधून गेल्या वेळी नाण्याचं सोडा, नाहीतर हा विषाचा ग्लास घ्या. त्या राणी साहेबांनी विषाचा ग्लास घेऊन निरावून सांगितलं, तुमच्या वडिलांनी हा विषाचा ग्लास पाठवला. सांगितलं एक तर विषाचा ग्लास घ्या, नाहीतर घुमरून बांधून नाण्याचं सोडा, नाण्या निरावायचं. विश्का प्याला दे दिया विश्का प्याला दे दिया बताया
ग्लास पिला पण त्याच्या केसावर धक्का लागला नाही. याचं कारण हे बघ, देवाची भक्ती, देवाचं भजन पूजन केलं, त्यांना त्यांचं मरण चुकलं. बरं मला म्हणलं आपण शेतातले भूषण तुम्ही घेऊन जावं गावात आलो बघितलंय आपल्याला नाकाला तोंडाला पुरवून नळ्या लावला काय भरोसा नाही. कारण आपल्या देवाचं मनापासून भजन करत नाही, परंतु फक्त बरोबर करतो, मनापासून कोणी करत नाही. देवाचं मनापासून भजन करा, पूजन करा, कारण देव भक्तीचा भावाचा भजन देवाची भक्ती करा, त्याचं भजन करा, पूजन करा. कारण आपण गरीब आहे किंवा श्रीमंत आहे, आपण कुठल्या जातीचा आहोत, कुठल्या पंथाचा आहोत, हे देव बघत नाही. काकड्यामध्ये जेव्हा भजन केलंय देव अंतकरणातला भाव बघतो, भक्ती बघतो. देव आपण गरीब आहे श्रीमंत आहे हे बघत नाही, उच्च नीच काही नेले भगवंत अंतिष्ठ भाव भक्ती देखून ना देव मनातला भाव बघतो. आता अंतकरणापासून अतिशय गरीब दारिद्र्य त्यांच्या पिढीला. सुदामदेव म्हणजे भगवान श्री कृष्णांचे बालमित्र होते. कोण होते? बालमित्र होते. सुदामदेवांचा मित्र, परम मित्र म्हणजे कोण? द्वारकेचा राजा श्रीकृष्ण. हे त्यांचे मित्र होता.
पण एके दिवस काय झालं, बायकोनं हट्ट केला. सुदाम देवाची बायको म्हणाल, सुदाम देवाच्या बायको म्हणाल, तुम्ही जा तुमच्या मित्राकडे आणि त्यांच्याकडून आपलं थोडं काहीतरी मागून आलं. पण आता मित्र म्हणजे एवढा द्वारकेचा राजा, त्याच्याकडे ऐश्वर्य, संपूर्ण ऐश्वर्य संपन्न तो द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण, त्यांच्याकडे आपण रिकामा हाताने कसं जावं? बघा, गुरु आणि आई वडील या तीन व्यक्तींना कधी रिकामा हाताने जायचं नसतं असं शास्त्र. रिकाम्या हाताने न जाता आपण भगवान श्रीकृष्णाला काहीतरी न्यावं असं सुदामदेवाने विचार केला. त्यावेळेस ते त्यांच्या पत्नीला म्हणाले, सुदामदेव म्हणाले, आता ते एवढा श्रीमंत, त्याच्याकडे रिकाम्या हाताने कसं जायचं? पण सुदामदेवाची इतकी गरिबी होती, घरामध्ये खायला काही नव्हतं. सुदाम ब्राह्मण काहीतरी द्यायला घेऊन ये. पण घरामध्ये काहीच शिल्लक नव्हतं. सुदामदेवाच्या पत्नी गेल्या, दहा घेऊन पोहे गोळा करून आणले आणि त्यांच्या घरामध्ये एक फाटकी थोडीशी गिरलेली मळकी चळकी कापड होतं. त्या कापडावर ते पोहे ठेवले. बर का, ते पोहे ठेवले, त्याच्याशी पुरचुंडी केली. पुरचुंडी बांधून सुदामदेवाला दिली. सुदामदेव ती पुरचुंडी घेऊन निघाले. पुढे द्वारकेला निघाले. द्वारकेपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्या पायाला अतिशय वेदना व्हायच्या. त्यांच्या पायामध्ये काटे घुसायचे. का? त्या काळी चप्पल होती का? चप्पल आपण त्या काळी चप्पल होती. पायामध्ये ते वनातल्याचे काटे खाली पोचायचे. मिठू असे काही वेगळे वेगळे त्या किडे मकोडे चालायचे. त्यांचे पायाचे रक्ताने भंगार झाले होते. आता सुदामदेव द्वारकेला पोहोचले. द्वारकेला पोहोचल्यानंतर तिथल्या 2-3 द्वारपालांनी अडवलं म्हणाले, काय तुम्ही कोण, कुठून आलात, तुमचं नाव काय, गाव काय, तुम्हाला कुठे जायचंय, कोणाला भेटायचंय असा प्रश्न केला त्या द्वारपालांना. त्यावेळेस सुदामदेव म्हणाले, द्वारकेचा जो राजा आहे ना भगवान श्रीकृष्ण, त्याचा मी बाल मित्र आहे, त्याचा मी परम मित्र आहे, मी त्याला भेटना करता आला. ते द्वारपाल म्हणाले, तुम्हाला मी जाऊ देणार नाही. तुमच्याकडे बघून वाटतच नाही तुम्ही आमची मित्र आहात म्हणून. द्वारपालांनी आडवलं. ते द्वारपाल म्हणू लागले आणि ते सुदामदेव विनवू लागले, Oh,
रामदेव विनपू लागले, अरे बार पांडव कन्हैया सखे हे दो इधर पे सुदामा गरीब आया. तर बाबाला सांगितलं माझं ऐका, एकदा त्या राजाला जाऊन सांगा तुमचा मित्र सुदामा आलाय. त्याने द्वारकाला गेला आणि राजाकडे गेला. राजाला म्हटले, राजे देव तुमचा बाळ मित्र आहे आणि नंतर तुम्हाला भेटायचंय. नाव सांगतोय सुदामा. सुदामा नाव ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्या सिंहासनावर उडी मारली आणि आमच्या सुदामदेवाला भेटण्याकरता परत परत नाही. सुदामदेवाला मिठी मारली आणि त्या आश्चर्य झालं. खरं त्यांचं मित्र नाही. मग त्यांना आश्चर्य झालं, आपण म्हणून त्यांना आवडलं. पण सुदामदेवाला मिठी मारली, कडकडून मिठी मारली. त्या सुदामदेवाला भगवान श्रीकृष्ण आपल्या द्वारकेमध्ये घेऊन गेले. द्वारकेमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या सिंहासनावर बसवलं आणि त्यांच्या पायाला जी काटे टोचली होती ना, ते काटे म्हणजे भगवान श्रीकृष्णाने काढली. हाताने एक काटा काढला, रक्त भोगा घालला, पाय पुसून काढला. आता सगळी त्यांची चर्चा झाली. आता सुदामदेवाला थोडीशी भूक लागली, पण त्यांनी काय सांगितलं नाही. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणाले, सुदामा अरे किती दिवसातून तू आला आहे, चल आपण जेवूया. जेवणाकरता भोजन कक्षामध्ये गेली. तिथे बसल्यानंतर पंचपक्वान्नाचं ताट पुढे वाढलं. वाढल्यानंतर भगवान कृष्ण म्हणाले, काय सुदामा माझ्या वहिनीने माझ्याकरता काही पाठवलं आहे का? पण आता की भगवान श्रीकृष्ण एवढे ऐश्वर्य संपन्न, त्यांच्याकडे एवढे आणि माझे पोहे, त्यांच्या पंचपक्वान्नापुढे हे माझे पोहे काहीच नाही. म्हणून आपल्या कमरेची पुरतुंडी सुदामदेव मागे नको लागले. ती पुरतुंडी आपल्या पोटाला बघितलं कोणी? भगवान श्रीकृष्णाने. भगवान श्रीकृष्णाने बघितलं काहीतरी लपायचं आपल्याला बघितलं पाहिजे. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी ती पुरतुंडी ओढण्याचा प्रयत्न केला. दोघांच्या भांडणामध्ये ओढाताणीमध्ये ती थोडासा विरलेला कपडा होता, थोडासा मळका होता. ते दोघांच्या भांडणामध्ये ओढाताणीमध्ये तो कपडा फाटला आणि ते पोहे जे होते ना ते खाली सांडले. ते पोहे खाली सांडले. भगवान कृष्णांनी बघितलं आणि पोहे. मग माझ्या भगवान श्रीकृष्णांना पोटात एक एक पोहे वेचले आणि खाल्ले. म्हणजे सुदामदेवाचा भक्ती होती, भाव होता, मनाचा भाव होता. म्हणजे भगवान श्रीकृष्ण एवढा ऐश्वर्य संपन्न राजा, त्यांनी एक एक पोटाला वेचून खाल्ली. एवढी असली भगवंताच्या भक्तीमध्ये ताकद आहे. म्हणजे भगवंताचं भजन करा, पूजन करा. त्या सुदामाचे खरे देवाला आवडीने खाल्ली चढून Oh
कच्चे होते थोडे हे होते तरी पण माझं भगवान श्रीकृष्णाने कसल्या प्रकारची खंत केली का ते म्हणले का मग ही मळकीसाठी नको नको बाई नको असे म्हणले नाही कारण त्याचा भाव नको त्यांनी भक्ती केली होती तेवढी हे देवाच्या भक्तीमध्ये आपली ताकद आहे बरं महिला मंडळ सर्वांनी देवाची भक्ती करा भजन करा पूजा करा एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने हात वर करा जे हात वर करणार नाही त्याला लोक लग्नामध्ये 2 पाय देतील 4 पायाचं देतील मागते हात वर करा सर्वांनी प्रेमाने भजन करायचं मुखा भजन करायचं का त्यावर जाऊन भजन करायचं तुम्ही जवळ वाटत काय सावध राहता का पकवान कसं वाटतं मला मुला भजन करून आवाज आहे ना दुकान लागल्या का काय नाही ना मग चालू देत अर्धा हा म्हणतात मला चालेल बर आता हा देवाला देव दिवाळी भजना करता मग महिला मंडळ या देवाला भजन करता ऐका हे डोळे दिले देवाला प्रत्येक आपल्याला देणगी दिली डोळे दिले कशा करता आता मी प्रश्न दिला त्याचं उत्तर द्यायचं डोळे दिले कशा करता देवाचं मुख बघण्या करता पाकड्यामध्ये गोल डोळे करून या पाहिलं त्याची मला चुक पाकड्यामध्ये
म्हणाले भजनाने तोंड दिलं देवाचं नामस्मरणाचं तोंड दिलंय मग या तोंडानं देवाचं नामस्मरण करायचं या तोंडात चांगलं बोलायचं 7 वेळेचं मौलान बोलायचं ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलंय शब्द या तोंडाने चांगलं बोललं पाहिजे पण नाही ना आपण या तोंडाला खायचं ते टाकायला प्यायचं ते पितो भजन करता या तोंडाला भजनच करायचं का या तोंडाला विठोबाचं नाव घ्यायचं मग आता हे हात दिले ना हे हात दिले राहिला म्हणजे तुम्ही आणि या धर्म टाळी वाजवायची बरं का त्याच्या ठेवून खराब्या करायच्या नाही टाळी वाजवायची मुखाला भजन करायचं हा बरोबर ना मग आता हे पाय दिले कशा करता वारी करण्याकरता त्या पायाला वारी करायची कसली आळंदीची पंढरीची देवीची प्रमाणे करती वारी करायची या पायाला वारी करायची पायामुळे पंढरपूरची देवी पण मला एक स्वभाव आहे बरं का तुम्हाला किती सांगा तरी तुम्ही ऐकतच नाही तुम्ही ऐकलं नाही
भगवान शंकर ठाव दिले त्यांचा भला करा पूजा करा त्यांना आवडीने देव व्हा त्यांचं सगळ्यात प्रिय म्हणजे महिन्याचं काम त्यांना आवडीने देवा प्रेमाचं त्यांना प्रेमान भगवान शंकरांना त्यांना भक्ती करा त्यांची भजन करा पूजन करा गुणगीतामध्ये छान वर्णन केलं भजन करा बरं का बाळमामाचा जो भंडारा आहे ना तो भंडारा डोक्याला लावला की नाही हा पुण्य येतो त्या भंडारा डोक्याला लावले ना आपल्या जीवनात पाप नष्ट होतं आपल्याला जर काही दुःख आले तर तो भंडारा लावा आपलं दुःख लगेच जाते म्हणजे बाळमामा देखील शिवशंकरांचं काय झालं बाळमामाचं देखील भजन करा पूजन करा बाळमामा म्हणजे आज ज्या गावात त्या गावात असं पूर्ण महाराष्ट्र फिरायचं
आजही त्याच्यात ऐकल्या बाळूमामाचं देखील पूजन करा बाळूमामाचं पूजन आपण भंडारा केलं ना बरोबर व्हायला मंडळ आपल्याला दुखणं असेल भाणं असेल ते नष्ट होतं मग भगवान शंकराचं पावसाळ असलेले छत्रपती शिवाजी महाराज कोण होते मी आपल्याला सांगू छत्रपती संभाजी महाराज आपल्याला सांगतोय मी त्याचा धोका घेणारे किंवा गद्दारी करणारे लांबची नाही जवळ असतात छत्रपती संभाजी महाराज इथल्या ज्यावेळेस औरंगजेबाने ताळी दिली ज्यावेळेस ताळी दिलं त्यावेळेस ताळी देणारे त्यांचे मानव होते म्हणजे गद्दारी त्यांनी दिलं ना ज्यावेळेस औरंगजेबाने ताळी संभाजी महाराज घरी गेले त्यावेळेस गळ्यामध्ये साखळदंड हातामध्ये साखळदंड पायामध्ये साखळदंड होते ह्याला मित्रांनो तुम्हाला पाहिलं ना त्याचा एक प्रसंग तुमच्या समोर मागील ऐका ज्यावेळेस औरंगजेबाने त्याला प्रयोग केला त्यावेळेस औरंगजेब म्हणाला हे दादाजी देव काय माझ्या देवीचा त्यावर लग्न करतो जावई करतो तुला तू तुझं राज्य मला आहे पण छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज काय म्हणतात मला हा काही चालेल पण जेवण जाणार नाही तुला आपल्या भूगत नाही आमच्या आवडायला शिकवले असं म्हटल्यानंतर तो कधी शिकून होतो कधी कधीच म्हणतात त्यांच्यासमोर कधीच पण घेऊन होता ते म्हणतात लागते हा घोडा हाती घोडे तो तलवारे फोन करते विस्तारिले पदवीर बकरा राजा मेरा आपी संत आई है आप कहिए बकरा आणि क्या तो म्हणते ना तो औरंगजेब घरवाली इसके आंखें में देखो मैंने ऐसे बहुत खतरे देखे पर इससे आंखें में कभी नहीं देखी क्या है ना मेरे त्या संभाजी महाराज लगेच उत्तर द्यावं त्या डोळ्यामध्ये फक्त आणि फक्त आमच्या आवाज आहे हे स्वराज्य आणि त्या स्वराज्याबद्दलची पेटी भाषा आहे त्या डोळ्यात काय असतं फक्त स्वराज्य आहे औरंगजेबा हे आमच्याला टोचलं औरंगजेबाला ही आपल्याला बरोबर नाही ही आता त्याने डोळा लावला तर औरंगजेबाने आदेश केला त्यातल्या मुलाला हा हातामध्ये फक्त साया घेतला माझ्या राजाच्या डोळ्यामध्ये झोपावल्या इतका त्रास दिला महाराजांना पण इतका त्रास झाला तरी पण महाराजांनी तोंडातून जगदंब शब्द काय सोडला नाही म्हणजे ते जगदंब महाराज स्मरण करायचे जगदंब असं माझे स्मरण करायचे असं म्हटलं जीभ छाटण्याकरता तुम्ही बरंच येते माझ्या वेळेची जीभ 10 वेळी गेली पण तरी पण तोंडावर कसा चित्र जगदंब शब्द बाहेर पडत होता औरंगजेब म्हणाला अरे तुझं स्वराज्य दे मला लवकर प्लीज संधी पण माझ्या राजांनी ऐकलं नाही मरलेल्या काळाच्या करता जगलेल्या काळाच्या करता
संभाजी महाराज म्हणाले अरे भाऊ आम्ही पुढे पुढे झुकत नाही रे. संभाजी अगोदर म्हणाला अरे इसके आम्ही इसके आम्हाला कातडी काढा. माझ्या राजांची आम्ही कातडी काढली कातडी आला त्याच्यावर गरम पाणी ओतलं त्याच्यावर मीठ ओतलं. किती वेदना होत किती वेदना होतात महाराजांना. एवढा त्रास सहन केला स्वराज्या करता. मग औरंगजेब म्हणाला इसकी नाखून भी काट इसके म्हणजे याचे नखा पण काढून उपसून काढा. त्यावेळेस एक जण पुढे हातामध्ये पकड वगैरे वगैरे सामान होतं. माझ्या राजांची हाताची पायाची बोट उपसून काढली. किती वेदना होत आहे तुझ्या राजांना. चित्रपटाचा प्रसंग समोर आला. अंगावरती वाद दिले अंगावर थोडे घाव सोसले पण तरी पण आपलं स्वराज्य त्या मुलाच्या हाती दिलं नाही दिलं. राजाला माहित होतं मरण आलं ना तरी चालेल पण शरण जायचं नाही बाबा. पण माझ्या राजांनी आहे का औरंगजेबानं अवघे 40 दिवस घराला त्रास दिला. 40 दिवस त्रास दिला राजे एवढा त्रास करत शेवटी 41वा दिवस आला. 41च्या दिवशी महाराजांना प्राण सोडले. त्यांची प्राण जोड मारले. संभाजी महाराज आपल्या स्वरात होता त्या रंगीत सगळ्यांचा निरोप घेतला आणि कुठे गेले आपल्या सगळ्यांना सोडून गेले. म्हणजे सगळ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तुला खरंच चांगलं आपली मुलं चांगली मुलं नाही तर आजकालची मुलं आपण मोठं 16 वर्ष चालू पोरं बिघडतात. मग आपण काय मग 16 असं नको. पण जर छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची निर्मिती केली त्याला ज्ञानेश्वर आम्ही ज्ञानेश्वरी सांगितली त्याला बीजे वया गाणं ठरलेलं. मग आपण म्हणतो 16 वर्ष डोक्याचं हे 16 वर्ष डोक्याचं नाही ते मोक्याचं आहे. ह्याच वेळात करायचं तर खरंच काहीतरी करा बरं का. मुलं काय जाणार ऐसा मुला निघा मुला ज्याचा तुम्ही ऋषी पुत्र आपण कुठं बिया पाण्यामध्ये मग काय नको ऐसा पुत्र निघा मुंडा ज्याला पाण्याच्या ऐसा पुत्र निघा मुंडा ज्याला बिया मध्ये मुंडा असं नाही. मुलं काही जमा पाहिजे मला काही माझी वेळ सोपत आली पण मला जाता सांगून जाईल आपण किती किती म्हणून चांगलं कीर्तन श्रवण करत जा. आणि आता आपण परत करतो त्यामुळं या ठिकाणी ज्याने गोड अशी दुनियाची साथ दिली बाबा ठोका नाही बाबा नाही एका गोडा त्यावर घ्यायला पाहिजे. हा दुनियाची साथ दिली तो एका बाबा पुन्हा एकदा गोडा काढला शेजारी कुठे ते सगळे भजनी आणि माझे बाबा आजू बाबा सर्वांचे आमची मिळतात भाकरी येते इथं सर्वांसाठी जोडा काढला. आणि ते आपले हे बाळ होता त्यातला एक पृथ्वीराज आहे एक पृथ्वीराज आहे त्याचं नाव आहे सगळे पण ते प्रॉब्लेमची दिली त्या धर्माचे आवाज या धर्माचे आवाज ही काळाची गरज आहे. मला घर संस्कार आले किंवा ताज मिळाले नागरिक काळजी नियंत्रित व्हावी त्याच्या आभार आणावे त्याच्या आभार ताळ्या वाजवा आणि ते मायक्रो देते आणि ते ज्यांचा बरोबर आवाज गोड आहे स्वर मध्ये स्वर आला ज्यांना आवाज भाषा आहे आणि आणि त्याचे जर काय केले त्याला लहान पासून ओळखते त्याचे आनंदी आंदोलन खरोबर तुमचा आवाज मंजूरी नाही आवाज आवाज भाषा
सांगण्यात सोडलं ना सोडून द्यायचं ते आईचे अन्न नाही दोन काही मला मारत होता आणि तिथं मला तिथं माहिती हे त्यांच्या हातात यायचं त्यावेळेस मुलं सांगा मुलं गावाला मुलं नाही मुलं विचार आमचे आम्ही मारा बोला एक आणि शाळा सिस्टीम वेगळं शाळा सिस्टीम त्याच्यामुळे पूर्ण शाळा सिस्टीम माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला त्या शाळा सिस्टीम आणि ते ज्यांनी सिस्टीम केली आपल्याला हे केलं जर काही कोण प्रभाव वाटलं तरी युट्यूबवर जाऊन सर्च करायचं आणि ज्यांनी गोड युट्यूबची साथ म्हणजे शूटिंगची साथ दिली त्याच्या मामा यांना बोलायला आणि तिथे पावले मंडळी आणि बरेच माणसं वड्यानं ज्ञानानं म्हणजे बरेच मोठे गुरुजी मंडळी आज मला मुलाला उपस्थित राहिले यंत्राचा बोलला राहिला आणि शेवटला विशेषतः आभार त्यांचं ज्यांनी मला चिंता करता संधी दिली त्याकडे मला दादा पांढरे आणि त्यांचे वडील अशोकराव पांढरे त्यांचाही रंग मोठा काय बघा एवढा त्यांचा आवाज भाग होता आम्हाला बोलवलं त्यांनी चित्रकाराने संधी दिली तुमचे मनापासून आभार मानते सर्वांना प्रेमाने हात करायचं आणि बरं करायचं